जय श्रीराम. मी सुधीर बरोडे, सोलापूर शहराध्यक्ष हिंदू महासभा. आज आम्ही प्रयागराजला आलेलो आहे. बरं, येताना आम्ही गाडीमध्ये आम्ही एक मित्र परिवार आलेलो आहे. सर्वजण गाडीमध्ये बसताना बघत होतो की अफवांचा महापूर पसरला होता. एवढ्या बातम्या निगेटिव्ह आल्या होत्या की 30-30, 40-40 किलोमीटरपर्यंत ट्रॉफिक जाम आहे. 10-10, 25, 30-30 किलोमीटरपर्यंत चालत जावं लागेल. इथं आल्यावर खाण्यापिण्याची व्यवस्था नाही आहे, इथं सुरक्षा नाही आहे, म्हणजे आणि पेट्रोल डिझेलसुद्धा मिळालं नाही. अशा सर्व काही बातम्या आम्हाला निगेटिव्ह बातम्या दिसल्या होत्या. पण या बातम्या पसरवल्यात काय? याच्या पाठीमागचं कारण काय की आपला हिंदू समाज एक व्हायला लागला आहे. आणि इथं फक्त हिंदू म्हणून, सनातनी म्हणून इथं लोक स्नानाला आलेत. ते त्या लोकांना बघवायला तयार नाही आहे. मी सर्व हिंदूंना आवाहन करतो, येथे UPचे जे आपले मुख्यमंत्री आहेत आदिनाथ योगी यांनी एवढी सुंदर व्यवस्था केलेली आहे. येथे कुठेही सुद्धा तुम्हाला असं ट्रॅफिक जाम आहे किंवा इथं भरपूर गर्दी आहे किंवा 25-30 किलोमीटर चालत यावं लागेल असं काही नाही आहे. इथं भरपूर व्यवस्था आहे की जेणेकरून इथं आपल्या लोकांना आल्यावर सुखसुविधा मिळत आहेत. तुम्ही सर्व हिंदूंना आवाहन करतो, आपण प्रयागराजला या. 144 वर्षानंतर हा कुंभ आलेला आहे. आपल्या तिसऱ्या पिढीला परत एक कुंभाचा योग मिळणार आहे. आताच्या इथं स्नान करा. हा पवित्र स्नान आपला पवित्र धर्माचा, सनातन धर्माचा स्नान आहे. उद्या शाही स्नान होणार आहे. परत आपल्या शिवरात्रीला स्नान होणार आहे. तर हिंदूंना आवाहन करतो, इथं या, कुठल्याही अफवाला बळी पडू नका, जेणेकरून आपण एक व्हावं. हे काही समाजकंटकांना, हिंदू विरोध्यांना यांना हे बघवायला तयार नाही आहे. त्यामुळे मी सर्वजण इथं या आणि आपला स्नान करा आणि पवित्र व्हा. जय श्रीराम. Like, subscribe, click on the bell.